नमस्कार, मी अमृता. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. मंडळी, स्त्रीत्वाला पूर्णत्व आई झाल्याशिवाय येत नाही. मात्र आधुनिक जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे मातृत्व काही सोपं राहिलेलं नाही. परंतु अपत्य प्राप्ती संदर्भात दाम्पत्यांमध्ये काही दोष असल्यास जोडपी आता टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेकडे वळताना दिसतात आणि अनेकांना अपत्य प्राप्ती देखील झालेली आहे. अर्थातच या उपचार पद्धतीसाठी योग्य तज्ञांचं मार्गदर्शन देखील आवश्यक असतं, जे आपण आजच्या भागातून घेणार आहोत. आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे टेस्ट ट्यूब बेबी उपचार पद्धती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर नरहरी मळगावकर. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची देखील ओळख करून घेऊयात. डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे व नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे. डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून आपलं IVF विषयात उच्च शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तिथे जगविख्यात IVF तज्ज्ञ डॉक्टर PC वॉंग यांच्यासोबत सरांनी काम केलेलं आहे. उत्तम सक्सेस, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वर्ल्ड क्लास ART लॅबोरेटरीज, त्याचबरोबर इथिकल प्रॅक्टिस याच्याच जोरावर प्रोजेनेसिसनं कमी वेळेमध्ये भरपूर रुग्णांना मातृत्व, पितृत्व सुख मिळवून दिलेलं आहे. वारंवार IVF अपयशी झालेल्या रुग्णांना प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर एक वरदान आहे, कारण प्रोजेनेसिसमध्ये या रुग्णांना लवकर यश मिळतं. आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशात आणि विदेशात अनेक पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. तर सर, थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया. वंध्यत्वासाठी उपचार घेणाऱ्या बऱ्याच जोडप्यांना टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंटचा सल्ला दिला जातो, तरी देखील आजही या प्रक्रियेबद्दल समाजामध्ये आपल्याला अनेक गैरसमज दिसतात. तर सगळ्यात आधी याबद्दल काय सांगाल? नक्की अमृता, हा फार महत्वाचा क्वेश्चन आहे. आपण जसं बघतो, वंध्यत्वावर मात करण्यासाठी जसं आपण म्हणतो, टेस्ट ट्यूब बेबी ही फार महत्वाची उपचार पद्धती आता अवेलेबल आहे. पण जेव्हा आपण बघतो तर टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे बऱ्याच कपल्सला माहित नसतं, आणि जेव्हा एखादी गोष्ट माहित नसते तर त्याच्याबद्दल गैरसमज हे बऱ्यापैकी जास्त असतात. तर आपण आजच्या या टॉपिक मधून आपण जाणून घेऊया नक्की टेस्ट ट्यूब बेबी काय असते, आणि त्याच्यामुळे जे गैरसमज असतात ते दूर करून आपण ह्या एक चांगल्या उपचार पद्धतीचा जर आपण उपयोग घेतला तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर टेस्ट ट्यूब बेबी ज्याला आपण नॉर्मल लँग्वेज मध्ये IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन असं आपण म्हणतो. ही जी टेक्नॉलॉजी ही फार नवीन टेक्नॉलॉजी नाहीये, तर ही ऑलमोस्ट 40-45 वर्षापूर्वी तयार झालेली टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये बरेचसे नवीन नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आलेले आहे. तर या टेस्ट ट्यूब बेबी मध्ये आपण नॉर्मली काय करतो, जेव्हा एक लेडीज असते, लेडीजला आपण इंजेक्शन देऊन ते स्त्रीबीज मॅच्युअर झाले वाढवतो आपण, आणि मॅच्युअर झाल्यानंतर ते स्त्रीबीज आपण शरीराच्या बाहेर काढून घेतो. तेव्हा मिस्टरांचे शुक्राणू घेऊन आपण त्याच्यापासून गर्भ तयार करतो, आणि तो जो बनवलेला गर्भ आहे तो 3 ते 5 दिवस वाढून तो आपण त्या लेडीच्या गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो. याला आपण नॉर्मल वर्ड्स मध्ये टेस्ट ट्यूब बेबी आपण असं म्हणतो. जसं आपण बघितलं तर याच्याबद्दल गैरसमज फार जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. तर गैरसमज म्हटले तर पहिली गोष्ट, बऱ्याच कपलला प्रोसेस माहित नसल्यापासून त्यांना वाटतं हे कुणातरी दुसऱ्याचं बाळ आहे. तर हे पहिले मनातून हा जो संभ्रम आहे तो काढणं गरजेचं आहे, गैरसमज काढणं गरजेचं आहे. टेस्ट ट्यूब बेबी मध्ये जे तुमचे स्त्रीबीज आणि शुक्राणू वापरून गर्भ तयार केला जातो, आणि तो गर्भ आपण गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो. दुसरा गैरसमज बऱ्याच कपल्सला असतो, या ट्रीटमेंट मध्ये जे बाळ येतात ते बाळांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात का. तर आता आपण जेव्हा बघतोय, तुम्ही जसं मी सांगितलं, ही टेक्नॉलॉजी आताची नाही, 40-45 वर्ष ऑलमोस्ट झाले त्या टेक्नॉलॉजीला. या टेक्नॉलॉजीमुळे जेवढेही बाळ आतापर्यंत जन्माला आलेले आहेत, तर त्या बाळांना पण आता बाळ होता आहेत. त्याच्यामुळे हे बाळाचे नॅचरल प्रेग्नन्सी मध्ये जसे असतात त्या पद्धतीने हे बाळ पण ऍब्सोल्युटली नॉर्मल असतात. तर कोणत्याही प्रकारचा व्यंग्य ह्या बाळांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. तिसरा गैरसमज असतो, ही ट्रीटमेंट फार टीडीएस आहे का, याच्यामध्ये फार जास्त त्रास होतो का, याच्यामध्ये कम्प्लीट बेड रेस्टची गरज असते का, याच्यामध्ये प्रवास करू शकत नाही का आपण. तर हे कोणत्याही प्रकारचे बंधनं IVF मध्ये नसतात. तर टेस्ट ट्यूब बेबी मध्ये नॉर्मली ते तुम्ही रुटीनचे काम आहे ते करू शकता. काही मेडिकेशन नक्की घ्यावं लागतं. तुम्हाला फार फ्रिक्वेंट पण व्हिजिट लागत नाही. 3 ते 5 व्हिजिट मध्ये तुमची एक सायकल कंप्लीट होते, आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर एकही दिवस ऍडमिट व्हायची गरज नसते. तुम्ही लगेच प्रवास करून जाऊ शकता, तुमचे रुटीन सगळे कामं करू शकता. ह्या ज्या गैरसमज आहे, हे गैरसमज जेव्हा IVF बद्दल दूर होतील तेव्हा कुठेतरी आपण ह्या चांगल्या ट्रीटमेंटला सामोरं जाऊन त्याचा जो आहे आपण चांगला उपयोग करून त्याच्याद्वारे आपण रिझल्ट हे नक्की मिळवू शकतो.
अगदीच. अत्यंत आधुनिक पद्धतीने खरं तर अपत्यप्राप्ती होऊ शकते. मात्र जसा तुम्ही उल्लेख केला आणि कोणकोणते गैरसमज आहेत याबद्दल देखील सांगितलं. नक्कीच जे प्रेक्षक आत्ता आपल्याला पाहतात आहे त्यांच्याही मनामध्ये हेच गैरसमज असणार आहेत, मात्र ते अर्थातच दूर झाले असणार आहे. सर, वंध्यत्वाची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. स्त्री पुरुषांच्या या समस्यांवर टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेमुळे उत्तर मिळू शकतं का मग? नक्की आपण जेव्हा बघतो तर अमृता बरेचसे जे कपल्स आहे यांना प्रॉब्लेम्स असतात. पण बऱ्याचशा कपल्सला माहीत नसतं नक्की कोणत्या प्रॉब्लेमसाठी काय सोल्युशन आहे. तर आपण जाणून घेऊया कोणकोणते प्रॉब्लेम्ससाठी टेस्ट ट्यूब बेबीची गरज पडू शकते. जसं आपण पहिले बघितलं तर पुरुष वंध्यत्व. सो पुरुष वंध्यत्वामध्ये जर शुक्राणूंची कमतरता असेल किंवा शुक्राणू नसतील किंवा काही कारणास्तव अंडकोशामध्ये प्रॉब्लेम्स असतील, शुक्राणू बनतच नसतील. सो अशा कंडिशनमध्ये येस आपण टेस्ट ट्यूब बेबीचा आपण उपयोग करू शकतो. तर टेस्ट ट्यूब बेबीमध्ये जे IVF उपचार पद्धत झाली त्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स उपचार पद्धती आहे ज्याला आपण ICSI, IMSI किंवा PICSI म्हणतो. सो त्याच्यानंतर स्पर्म ॲस्पिरेशन टेक्निक झाली, टिसा झालं, पिसा झालं, मायक्रो टिसे झालं, त्याच्यानंतर लेझर यूज झालं. सो हे जे नंबर ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी हे पुरुष वंध्यत्वामध्ये आपण आलेले आहेत. सो याच्याद्वारे जेव्हा आपण बघतो तर शुक्राणू कितीही कमी असतील किंवा शुक्राणू नसतील किंवा त्याला हालचाल नसेल किंवा मॉर्फोलॉजीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा हाय DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स असेल. सो अशा कंडिशनमध्ये किंवा नेक्रोझोस्पर्मिया असेल. सो अशा सगळ्या कंडिशनमध्ये आपण या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जो उपयोग केला पुरुष वंध्यत्वामध्ये तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आपण टेस्ट ट्यूब बेबीद्वारे आपण देऊ शकतो. पुढचं जर कारण बघितलं तर स्त्रियांमध्ये कोणत्या कारणासाठी टेस्ट ट्यूब बेबी करायची गरज पडू शकते जर आपण असा विचार केला तर दोघं गर्भनलिका बंद असतील आणि त्याच्यामुळे नॅचरली प्रेग्नन्सी किंवा IUI मध्ये प्रेग्नन्सी होऊ शकत नसेल तर आपण टेस्ट ट्यूब बेबी जर केलं त्याच्यात रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. कारण टेस्ट ट्यूब बेबीमध्ये गर्भनलिकेची ॲज सच काही गरज नसते. किंवा नेक्स्ट बघितलं तर वारंवार IUI झालेले असतील हं. पण तरीही प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा कंडिशनला आपण टेस्ट ट्यूब बेबीला जर गेलं तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात. त्याच्यानंतर पॉलिसिस्टिक ओव्हरी जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये अंडाशयामध्ये सूज असते आणि मेडिसिनने इंजेक्शनही स्थितीची वाढत नाही. तर अशा कंडिशनमध्ये आपण टेस्ट ट्यूब बेबी करू शकतो. अंडाशयाची कॅपॅसिटी अतिशय कमी असेल त्याला आपण पुअर ओव्हरियन रिझर्व्ह म्हणतो किंवा लो AMH म्हणतो. तर अशा पेशंट्सलाही टेस्ट ट्यूब बेबीद्वारे अतिशय चांगले रिझल्ट आपण देऊ शकतो. किंबहुना काही लेडीजचं अंडाशय काढले गेले असतील किंवा पाळी बंद झाली असेल, मासिक पाळी बंद झाल्यानंतरही आपण टेस्ट ट्यूब बेबीद्वारे आपण अपत्यप्राप्ती ही नक्की देऊ शकतो. किंवा गर्भाशय नसेल तर सरोगसीची ट्रीटमेंट आहे त्याच्याद्वारे आपण टेस्ट ट्यूब बेबीद्वारे आपण रिझल्ट देऊ शकतो. तर अमृता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे कारणं आहेत अगदी. ज्याच्यामुळे अपत्य होत नाही तर या कारणांना टेस्ट ट्यूब बेबीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती आहे आणि त्या उपचार पद्धती जर आपण वापरल्या तर अगदीच. नंबर ऑफ कपल्स आहेत तर त्यांना चांगला रिझल्ट हा नक्की आपण देऊ शकतो. अगदीच. आपण नक्कीच चांगला रिझल्ट देऊ शकतो आणि वेगवेगळ्या कारणांचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख देखील केलेला आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे नक्कीच शक्य आहे आणि हेच उपचार घेऊन अपत्यप्राप्तीचं सुख मिळवणारे एक रुग्ण आहेत. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया पाहूयात. माझं नाव कुणाल चंद्रकांत आहे आणि माझी वाईफ पूनम कुणाल आहे. माझं वय 33 वर्ष असून मी नाशिकचा रहिवासी आहे. बेसिकली अभी 6 महिन्यापूर्वी नरहरी मंगळवेढा या डॉक्टरांकडे आलो ट्रीटमेंटसाठी. त्याआधी आम्ही काही हॉस्पिटल्सला गेलो होतो म्हणजे त्यामुळे प्रॉपर रिझल्ट नाही मिळाला. त्यामुळे आम्ही TV मध्ये सरांची ॲड बघितली आणि त्यामार्फत आम्ही हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली. पण आम्हाला 5 महिन्यामध्ये रिझल्ट मिळाला. ऑलमोस्ट सेकंड सायकलमध्ये आम्हाला हा रिझल्ट मिळाला असून आम्ही खुश आहोत. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. आम्ही बरेच हॉस्पिटलला गेलो, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो पण कुठलीच ट्रीटमेंट सक्सेस नाही झाली. मग आम्ही सरांकडे आलो, मळगावकर सरांकडे. तर 5 महिन्यातच आम्हाला रिझल्ट आला. येणाऱ्या पेशंटने व्यवस्थित सरांनी दिलेले सगळे मेडिसिन वगैरे रेग्युलर घेऊन वेळेत येणं आणि तेवढं केलं तर रिझल्ट येतोच. आमचा ओव्हरऑल अनुभव एक चांगला अनुभव होता. त्याचा हॉस्पिटलच्या स्टाफपासून बाकी सर्व मेंबरचा अनुभवही आम्हाला चांगला मिळाला. आम्हाला मेन सध्या होत होता ट्रीटमेंट, प्रॉपर ट्रीटमेंट आहे ती जी आम्हाला प्रॉपरली मळगावकडे मिळाली. बाकी डॉक्टरांपेक्षा किंवा बाकी हॉस्पिटलपेक्षा चांगली सर्व्हिस आम्हाला इथे मिळाली आणि आम्ही त्यांची कृतज्ञता करतो. सर, ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. ज्या ट्रीटमेंटचा तुम्ही उल्लेख केला ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खरं तर जे सकारात्मक बदल झाले त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि यानंतर कार्यक्रमामध्ये पुण्याहून आपल्याला श्रद्धा परांजपे यांचा देखील फोन आलेला आहे. श्रद्धाजी, तुम्ही सरांना थेट प्रश्न विचारू शकता. सर, मला 4 वर्षाची मुलगी आहे. लॉकडाऊन नंतर जवळपास 3-4 वेळा आम्ही फॉलिक्युलर स्टडी केला.
तर Okay. फॉलिक्युलर स्टडी नॉर्मल आहे. मागच्या महिन्यात Okay. HSG टेस्ट केली तर त्यात बायलॅटरल ट्युबल ब्लॉकेजचा रिपोर्ट आलाय सर. तर त्यावर काय उपाय करता येईल? नक्की. जसा आता अमृताजी आपण यांचा क्वेश्चन बघतो आहे. सो या क्वेश्चन मध्ये टिपिकल आपण जर बघितलं तर त्यांना एक 4 वर्षाची मुलगी आहे. पण आता त्यांनी जो रिपोर्ट केला आहे, सो रिपोर्ट मध्ये एक्सरे मध्ये जे आलंय का दोघं गर्भनलिका बंद आहे. जसं मी आधी सांगितलं, IVF चं एक कारण असतं, दोघं गर्भनलिका बंद असतील तर आपण IVF केलं गेलं पाहिजे. सो पर्टिक्युलरली आता आपण जर बघितलं यांच्या कंडिशन मध्ये तर सर्वात पहिले जे ट्यूब बंद आहे ते कोणत्या लेवलला बंद आहे ते बघणं फार गरजेचं आहे आपल्याला. आणि बऱ्याच वेळा आपण लॅप्रोस्कोपी जर केली तर लॅप्रोस्कोपीद्वारे आपण ती गर्भनलिका ओपन करू शकतो. आणि जर गर्भनलिका ओपन झाली तर त्यांना नॅचरली किंवा IUI द्वारे प्रेग्नन्सी राहू शकते. हा पहिला ऑप्शन झाला त्यांच्यासाठी. आणि किंबहुना जर लॅप्रोस्कोपीने ती ओपन झाली नाही किंवा ती फंक्शन नसेल आणि त्या लॅप्रोस्कोपी करून ती फंक्शनल जी ट्यूब आहे ती व्यवस्थित ओपन करता आली नाही आपल्याला, सो अशा कंडिशन मध्ये त्यांच्यासाठी जो ऑप्शन असतो त्याला आपण IVF म्हणतो. सो जसं टिपिकल आपण जे सांगतो IVF मध्ये मी सांगितलं, जो गर्भनळीमध्ये तयार होतो तो आपण गर्भनलिकेच्या बाहेर तयार करतो. तर दोघं नळ्या जरी ब्लॉक असतील आणि लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन झाल्या नाही तर आपण IVF उपचार पद्धतीद्वारे अशा कपल्ससाठी आपण नक्की चांगला रिझल्ट आपण देऊ शकतो. अगदीच. त्यामुळे या उपचार पद्धतीमुळे सकारात्मक रिझल्ट मिळतातच आहे. नक्कीच श्रद्धा यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्यांना हवं ते उत्तर नक्कीच मिळालं असणार आहे. यानंतर सर आपल्याला बोरिवलीहून देखील प्रेरणा परब यांचा फोन आलेला आहे. त्यांना देखील आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. प्रेरणाजी, तुम्ही प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर, माझ्या लग्नाला 9 वर्ष झाली आहेत. 5 वेळा IUI केलं पण फेल गेले. सर्व रिपोर्ट्स आणि लॅप्रोस्कोपी पण नॉर्मल आहे. तर रिझल्ट येण्यासाठी काय करायला पाहिजे? आता आपण जो बघतोय श्रद्धाजींचा जो क्वेश्चन आहे परब, मिसेस परब, सो यांच्यामध्ये टिपिकली लग्नाला 9 वर्ष हा मोठा पिरियड झालेला आहे. 9 वर्षामध्ये प्रेग्नन्सी राहिलेली नाहीये त्यांना. आणि त्यांनी जे सांगितलं IUI त्यांचे एक 5-6 वेळा IUI पण झाले आहे. बेसिकली नक्की प्रॉब्लेम काय आहे फाइंड आउट करणं फार गरजेचं आहे. सो 9 वर्षात नॅचरली प्रेग्नन्सी काय राहिली नाही आणि 5 IUI का फेल झाले, सो ते आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं. मग पुरुषांमध्ये मिस्टरांमध्ये काही प्रॉब्लेम्स आहे का, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तो फाइंड आउट झालेला नाहीये का. आता त्यांनी सांगितलं लॅप्रोस्कोपी झाली ती पण नॉर्मल होती तरी प्रेग्नन्सी राहिलेली नाहीये. सो जसं आपण बघतो तर बऱ्याच वेळा IUI मल्टिपल वेळा जर फेल होत असतील सो अशा कपलसाठी आपण IVF उपचार पद्धती आपण सजेस्ट करतो. सो नॉर्मली एक 5 ते 6 IUI हा सफिशियंट असतात. फक्त महत्वाची गोष्ट आहे IUI केले गेले कुठे हे फार महत्वाचं आहे. तर योग्य ठिकाणी योग्य सेंटरला योग्य पद्धतीने जर IUI उपचार पद्धती झाल्या असतील तर मी मिसेस परब आहे त्यांना सांगेल नक्की आता परत IUI हा ऑप्शन योग्य राहणार नाही तुमच्यासाठी. तर अशा कंडिशन मध्ये आपण टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF द्वारे जर आपण पुढे गेलो तर बऱ्याच वेळा आपण याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. सो याच्याद्वारे जर आपण पुढे गेलो तर आपल्याला नक्की आपण चांगला रिझल्ट हा IVF उपचार पद्धतीद्वारे आपण घेऊ शकतो. अगदीच. त्यामुळे IVF ची जी प्रक्रिया आहे ती समजून घेऊन योग्य मार्गदर्शन घेऊन त्यानंतर ट्रीटमेंट सुरू करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतरच अपत्य प्राप्ती नक्कीच होऊ शकते. आणि सर एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव देखील आहे त्यामुळे अनेक दाम्पत्यांच्या जीवनामध्ये खरं तर तुम्ही आनंदाचे क्षण फुलवलेले आहेत. आणि आणखीन एक प्रतिक्रिया आहे, आपण ती देखील पाहूयात. माझं नाव प्रमोद अरविंद जाधव. माझं वय 44 वर्ष, राहणार नाशिक रोड आणि आमच्या लग्नाला जवळजवळ 18 वर्ष झाली. मी रोहिणी प्रमोद जाधव, माझं वय 41. आम्ही जवळजवळ 4 ते 5 दवाखान्यांमध्ये ट्रीटमेंट घेतली आहे आणि तिथं आम्हाला काही सक्सेस वगैरे मिळालं नाही. आणि IUI सुद्धा करून सुद्धा त्यांनी जी प्रोसिजर केली त्या प्रोसिजरमध्ये आम्हाला काही सक्सेस मिळालं नाही. त्याच्यानंतर आमच्या मिसेसच्या बंधूंनी त्यांच्या मित्राला इथे डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला आणि त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं. आणि 1 वर्षापूर्वीपासून आम्ही त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेत होतो आणि आज आम्हाला ते सक्सेसमध्ये रूपांतरित करून दिलं. आणि डॉक्टर साहेबांचा स्वभाव आणि त्यांच्या स्टाफचा पण स्वभाव हा फारच चांगला असून मॅडम पण खूप छान समजून सांगतात. त्यांनी आम्हाला बेस्ट ते बेस्ट असे ट्रीटमेंट दिली आणि आज आम्हाला ते सक्सेस मिळालेलं आहे.
सर, तुमच्याकडून यशस्वीरित्या उपचार घेतल्यानंतर या दाम्पत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील आपण पाहू शकतोय. आणखीनही काही प्रश्न या प्रक्रियेबद्दल माझ्या मनात आहे, मात्र कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण अपत्य प्राप्तीसाठी IVF उपचार याविषयी मार्गदर्शन घेत आहोत डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्याकडून. सर, कार्यक्रमाला आपण सुरुवात केल्यानंतर अनेक प्रेक्षकांचे देखील आपल्याला फोन येतात. असाच एक फोन आपल्याला जळगाववरून आलाय. मनोहर पाटील आपल्याला प्रश्न विचारतायत. मनोहरजी, आपण डॉक्टरांना थेट आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की माझा स्पर्म काउंट वाढत नाही आणि 3-4 महिन्यापासून मेडिसिन कंटिन्यू आहे, पण 1-2 मिलियन पुढे रिपोर्ट जात नाहीये, तर काय करायला लागेल? ओके. अमृताजी, क्वेश्चन बघतोय. जसं मी सांगितलं, इन्फर्टिलिटी मेल आणि फिमेल दोघं इन्फर्टिलिटी फार महत्वाचे असतात. दोघं हे सेम रिस्पॉन्सिबल असतात इन्फर्टिलिटीसाठी. सर, आपण याला मेल इन्फर्टिलिटी आपण असं म्हणू शकतो. सो बऱ्याच वेळा शुक्राणूमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. तर त्याच्यातला एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे शुक्राणूचं प्रमाण कमी असणं, ज्याला आपण लो काउंट आपण असं म्हणतो. सो जसं त्यांनी सांगितलं 1 to 2 मिलियन काउंट त्यांचा असतो आणि आता त्यांनी मेडिसिन घेताय पण तेवढा इफेक्ट मिळत नाही. तर सर्वात महत्वाचं अशा कंडिशन मध्ये मी सांगितलंय तर डिटेल इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. फक्त काउंट हा एक पॅरामीटर नाहीये. तर काउंट बरोबर आपल्याला शुक्राणू आहे त्याचा काउंट बरोबर मोटिलिटी, मॉर्फोलॉजी, फंक्शनल कॅपॅसिटी, सर्व्हायवल, DNA फ्रॅगमेंटेशन हे सगळं डिटेल इव्हॅल्युएशन करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि याच्यामधून आपल्याला नक्की कारण लक्षात येतं काय कारण आहे. सायमल्टेनियसली लाईफस्टाईल आपलं बघणं फार महत्वाचं आहे. तर बऱ्याच वेळा काही ऍडिक्शन्स असतील, टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोल, याच्यामुळे शुक्राणूचं प्रमाण ड्रास्टिकली कमी होतं. सो आपल्याला पहिली गोष्ट अशा कंडिशन मध्ये लाईफस्टाईल मध्ये प्रॉब्लेम्स असतील तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं सांगणं गरजेचं आहे. काय ऍडिक्शन असतील तर ते आपल्याला इम्प्रूव्ह सोडणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर डिटेल इव्हॅल्युएशन मध्ये नक्की प्रॉब्लेम काय आहे त्या पद्धतीने आपण पहिले मेडिकेशन देऊन बघणं गरजेचं आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो एक 3 ते 4 महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते शुक्राणूच्या याच्यामध्ये. पण काही कपल्स असे असतात मेल त्यांच्यामध्ये ती इम्प्रूव्हमेंट होत नाही. तर जेव्हा इम्प्रूव्हमेंट नॉर्मल झाली तर ते ना नॅचरली प्रेग्नन्सी किंवा IUI मध्ये प्रेग्नन्सी राहू शकते. पण जर इम्प्रूव्हमेंट जर झाली नाही तर त्या कंडिशन मध्ये IVF आणि त्याच्यामधल्या ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे याचा आपला अवलंब आपल्याला करावा लागतो. जसं आजचा क्वेश्चन आहे तो 1 to 2 मिलियन हा काउंट अतिशय कमी आहे. त्याच्यामध्ये जे आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो त्याला आपण ICSI म्हणतो, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. त्याच्याद्वारे शुक्राणू कितीही कमी असतील तरी आपण योग्य चांगला शुक्राणू घेऊन गर्भ तयार करू त्यामुळे शकतो. मनोहर यांनी जो प्रश्न खरं तर डॉक्टर विचारला, आधुनिक पद्धतीने देखील त्याच्यावर उपचार होऊ शकतात. आणि जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहेत त्यांना देखील मी सांगू इच्छिते, सरांचा स्क्रीनवर नंबर देखील आहे. तुम्ही थेट तुमच्या मनातील प्रश्न सरांकडून त्याची उत्तरं घेऊ शकतात आणि सर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. सर, याच यशस्वी उपचार झाल्यानंतर प्रेक्षकांना देखील आपण दाखवूयात. आणखीन एक रुग्ण आहेत, त्यांचीही आपण प्रतिक्रिया पाहूयात. माझं नाव रमेश शिवराम पवार. मी राहणार संगमनेर. माझ्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाली. 15 वर्षामध्ये मी एवढं स्ट्रगल केलं की म्हणजे खूप. सरांकडे आलो, सरांनी सर्व आपलं चेकअप वगैरे परत केले, पहिल्या खायचे सर्व ट्रेनिंग बघितला आणि नंतर त्याप्रमाणे आम्हाला ट्रीटमेंट सुरू केली. तर सरांनी पहिल्यांदा आलो तेव्हा सांगितलं होतं की पुढच्या दिवाळीला तुम्हाला बाळ राहील. आणि IVF ची ट्रीटमेंट आम्ही घेतली आणि ते लगेचच पहिल्यांदाच आम्हाला रिझल्ट मिळाले. सगळं असं निरागस झालेली होती, काहीच करायची माझी इच्छा नव्हती राहिलेली. आणि झालं मला बाळ. मला बाकी काही नकोय आता, फक्त माझं बाळ सुखी आणि बस. ते डॉक्टर नाही तर तो काहीतरी साईनचा अवतार आहे. ती आजही सांगते की त्या मुलाची पूर्ण वेगळी. आणि पहिले मळगावकर सर आहे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं 90% पहिले मळगावकर सर आम्हाला भेटले. 15 वर्षात एवढे आम्ही जे फिरलो त्यात पहिले सर भेटले की त्यांनी 90% सांगितलं आम्हाला, डायरेक्ट 90% सांगितलं. डॉक्टर, या उपचारानंतर खरं तर या आपण रुग्णाची प्रतिक्रिया देखील पाहिलेली आहे, त्यांचं बाळ देखील आपण पाहिलेले आहे. अत्यंत आनंदित असे ते होते. आणि अपत्य प्राप्तीचं सुख मिळवायचं असेल तर खरंच IVF तंत्रज्ञान हे एक वरदानच म्हणायला काही हरकत नाही. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, आज या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं यासाठी. धन्यवाद.